मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। MPSC च्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आपल्या सर्वांकरिता जारी करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, आता वनसेवा, कृषी सेवा आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा ह्या एकत्रित होणार आहेत। तर मित्रांनो, काय प्रसिद्धीपत्रक आहे ते आता आपण बघूया। आपण बघू शकता, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याद्वारे 18 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र वनसेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पद्धतीमधील बदलाबाबत आपण बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभाग, कृषी आणि पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि मृद आणि जलसंधारण विभागातील राजपत्रित गट अ आणि गट ब संवर्गातील भरतीकरिता आयोगाकडून सन 2020 पर्यंत अनुक्रमे महाराष्ट्र वन सेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा यासाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत होती। तसेच सदर संवर्गाच्या परीक्षेकरिता उमेदवारांकडून स्वतंत्र अर्ज मागविण्यात येऊन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जात होते। प्रस्तुत तीनही परीक्षांच्या आयोजनासंदर्भावरील विविध पैलूचा विचार करून तीनही संवर्गातील भरतीकरिता यापुढे महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने एकाच संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात येईल। लक्षात घ्यायचं आहे, यानंतर आता महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अशी परीक्षा असेल। संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते यापैकी 1, 2 किंवा तीनही परीक्षाकरिता बसू इच्छितात काय याबाबत विकल्प घेण्यात येईल। संबंधित परीक्षेकरिता उमेदवारांनी दिलेले विकल्प हा किंवा हे संबंधित संवर्गातील पद भरतीकरिता अर्ज समजण्यात येईल आणि त्या आधारे तसेच भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या ही निश्चित करून प्रत्येक संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचे स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येतील। हे लक्षात घ्यायचं आहे, एकच उमेदवार जर तिन्ही परीक्षेकरता जर पात्र असेल तर तसा विकल्प तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि स्वतंत्र यादी ही लागणार आहे। पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता प्रत्येक संवर्गांसाठी संबंधित संवर्गाकरिता आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या परीक्षा योजना अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतल्या जातील। मात्र स्वतंत्र मुख्य परीक्षा होईल। प्रस्तुत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात अर्ज स्वीकारण्याची पद्धत, अर्हता, वयोमर्यादा, शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम इत्यादी बाबतचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर यथावकाश स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल। वरील बदल सन 2021 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीपासून लागू होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे अतिशय महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आहे आणि ज्यांना महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी तर हे खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरायचं नाही।